ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. दुसऱ्याची निंदा केल्यानं काय होतं? एकदा काय झालं, आता हा पित्रपाठा चालू आहे ना, असा एका माणसाच्या घरी पित्र होतं आणि त्यांनी 2 ब्राह्मणाला जीव घातलं. बघा, घरी गेल्यानंतर ते ब्राह्मण दोघे मेले. आता आज बघा, चौकामध्ये असे लोक बसलेले राहतात आणि ते निंदा करतात दुसऱ्याची. आणि मग तुकाराम महाराज काय सांगितलं, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि मग ते काय म्हणते, काही लोक बामणाला दोष द्यायचे, काही त्या जीव घालायला दोष द्यायचे. काही लोक म्हणत्या यानं जीव घातलं त्याच्यामध्ये काहीतरी असेल, आणि काय म्हणते त्याने पक्क खाला असेल म्हणून ते मेले. मग मग ते न्याय कोणाकडे गेला? चित्रगुप्ताकडे गेला. आणि मग झालं असं का त्या ब्राह्मणांना ते खीर करण्याकरता ज्या बाईकून दूध घेतलं होतं ती बाई रस्त्यानं दुधाची किटली घेऊन चालली होती. आणि एका घारीनं काय केलं होतं, एक साप घेतला होता आणि तिच्या पायामध्ये तो साप होता. आता तो साप दाबल्यामुळं त्याच्या तोंडातून ते विष खाली पडत होतं आणि ते विष नेमकं त्या बाईच्या भांड्यामध्ये पडलं. आणि मग ते भांड्यामध्ये बदलं आणि ते बाईनं ते दूध बामणाला विकलं. मग आता दूध सापाचं आहे का? घारीचं ते खाद्य आहे काय? तर मग त्या बाईनं विकलं, त्या बामणानं घेतलं. मग आता हे पाप कोणाच्या डोक्यात यायचं? तर जे लोक ती निंदा करत होते त्यांच्या बोकांडी. म्हणून जो निंदा करतो ते पाप त्याच्या बोकांडी होतं आणि ज्याची निंदा केली जाते त्याचं पाप धुवून जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, निंदकाचे घर असा विषय जाते. म्हणून परनिंदा परपीडा करू नका, दुसऱ्याची निंदा करू नका. तो करतोय ना, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळेल. मग तू कशाला तुझं याच्या तुझ्या तोंडाच्या खराट्यानं ती निखरीत वस्तू. पण आज काय झाली, लोकांना सवय लागून गेली, काम नाही ना, मग रिकामं काम म्हणजे ते करायचे. म्हणून काय करा, परोपकार करा, जगा आणि जगू द्या. तुम्ही जगल त्याला जगू देईल आणि त्याच्या चुका होतात ना ते मिळणारच आहे, होणारच आहे, जाऊ द्या. म्हणून परनिंदा करू नका. परनिंदा केल्यानंतर हा पितरपाठ आहे, या पितरपाठामध्ये तुमचे पूर्वज तुम्हाला शाप देतील आणि तुमचा अधोगती होईल. म्हणून परपीडा परोपकार करा, जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ.